संजीव ऋषीच्या जन्मला हरणाच्या पोटातून झाला असं का? असेल गेलं शूटिंग जाऊ दे ना पण पहिलं रेकॉर्ड करून टाका पहिलं कारण की मी ते वैशिष्ट्य दुसरे जन्माची सांगायची का नाही वाटतं की आपलं भंडारी चित्र आहे का नाही वाटतं की ऋषी महाराजी वडी आणि अमृतासाठी एका नदीत थांब पडला घरी मी मागच्या जन्माची स्त्री होती तिने श्राप घेतला होता तर तू हरणीच्या जन्माचा अशी ती तिने थांब पाण्याच्या स्वरूपातून केल्याच्यानंतर तिने राहिली सुंदरशी महाराजांचा जन्म झाला नंतर दशरथ राजाने नंतर 4 मुली दशरथ राजाला तिसऱ्या कामाची लग्न करायला लागेल त्यांचा 9 मुलीचं लग्न केलं. मेन सुरुवात तिथून आहे. दुसऱ्या मस्जिदमध्ये गेल्यानं पाठी सुरुवात स्टेप बाय स्टेप मागून झाले बालपण स्वर्गाचं राज्य आहे त्याने पुण्यासाठी विवाह झाला त्याने संसार केला ठरलं किंवा कुमाबद्दल विवाह केला नंतर मग त्यांनी तप केलं नंतर प्राप्ती झाली कौशल्य सुमित्र वगैरे राहिली नंतर रामजन्म झाला पुन्हा तप करा या भागात आली आणि एकदम ही समोर काढलेली समाधी. ओके. जीवनी चित्राचे डेकोरेशन सर्वांच्या पाठीमागून क्रमांक स्टेप ठेवून सुरुवात स्टेप बाय स्टेप समोरील भाग येत मागून चारित्र्याची सुरुवात झाली. विमांडेश्वर हरणाच्या गर्भातून जन्म बालपण स्वर्गातून अप्सरा येणे अयोध्याला पुत्र कामष्ट यज्ञाला जाणे विवाह पुत्रप्राप्ती रामयज्ञ पुन्हा तप करणे व एकदम तप केले समोर कोणी बनवलं तुम्ही बनवलं नंबर आहे आपला कुठला नंबर करून डेकोरेशन आर्टवाले घ्या तिथून नंबर घ्या